दरम्यान विधान परिषदेसाठी भाजपमध्ये सध्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली। राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांनी आता लगबग करायला सुरुवात केली। भाजपच्या वाट्याला 4 जागा आहेत। इच्छुकांची मात्र भाऊक गर्दी पाहायला मिळते। विधान परिषदेच्या 9 जागा 13 मे रोजी रिक्त होणार आहेत। एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते यांची नावं सध्या चर्चेत आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, राज्यसभेसाठी ज्यांचा नंबर नाही लागला ते असे इच्छुक आता विधान परिषदेसाठी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतायत। जागा कमी आहेत मात्र इच्छुकांची गर्दी जास्त झालेली आहे। कसा मेळ साधणार आहे भाजप या सगळ्यामध्ये? बरोबर सिद्धेश, आपण बघितलं भाजपाची इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण की विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आपण बघितलं तर 13 मे रोजी त्यांची जागा या रिक्त होणार आहेत। त्यामध्ये भाजपच्या वाटेला 4 जागा आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं तर रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केजे आणि संजय केनेकर यांचा 13 मे रोजी कार्यकाळ संपणार आणि त्यासाठी आपण बघितलं भाजप विधान परिषदेसाठी इच्छुकांची आता मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून आता देखील तयारीला सुरुवात झालेली आहे, कारण की विधान परिषदेसाठी भाजपच्या वाटेला 4 जागा येणार आहेत। मात्र इच्छुकांची या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अशा विधान परिषदेसाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यताही आहे। त्यामुळे आपण बघतो या ठिकाणी केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते आणि आणखी परिषदेच्या इच्छुकांची नावं आहेत आणि इकडे आपण बघतो कोणाचे या ठिकाणी नंबर लागते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। पण या ठिकाणी आपण बघतो 4 जागा या भाजपच्या वाटेला आणि या 4 जागी आता कोणाकोणाची भरणी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।